रामकृष्ण हरी. उन्हाळा दिवस म्हटलं की आपली स्किन अशी काळवंडते आणि ड्राय होते, तर त्यासाठी आपल्याला फेस पॅक बनवायचं असतं. तर ते फेस पॅक बनवायला एवढा वेळ नसतो आपल्याकडे, तर आपण त्या घरगुती साबणच तयार करतोय. त्यासाठी लागणारं साहित्य बघू. सोप बेस आहे, आपण ऑनलाईन मागवली आहे. तर ही सोप बेस आपल्याला कोणत्याही किराणा दुकानात सहज अशी मिळून जाईल. नाही मिळाली तर ऑनलाईन पण भेटून जाते. हे जे आहे हे मसूर डाळीचं पीठ आहे. संत्र्याची साल होती, ती साल सुकवून त्याचं पीठ बनवलं. 1 चमचा ती पीठ आहे आणि 1 चमचा सालीचं पावडर आहे. ही ग्लिसरीन आहे, हे कोरपड आहे आणि हे कडुलिंब आहे. ही सोप बेस आपण कट करून घेणार आहे. आपण हा सोप बेस जो आहे तो ग्लिसरीनचा मागवला आहे, जेणेकरून ग्लिसरीनचा सोप बेस ऑइली असतो आणि चांगला आपल्या स्किनसाठी पण चांगला असतो. तर आपण हा ग्लिसरीनचाच मागवला आहे, नॉर्मल साधा असा नाही मागवला. बघा त्याची चकाकी. पूर्ण असं बारीक बारीक कट करून घेतलंय आपण हा सोप बेस. आणि तिकडे आपण कढईमध्ये पाणी ठेवलंय गरम व्हायला, त्या कढईतच आपण हा सोप बेस मिल्क करून घेणार आहे. हे असे एक पातेलं छोटंसं भांडं घेऊन त्यात आपण असं टाकून घेऊ त्याला. आणि पाणी उकळलंय तिकडे, लगेच त्या पाण्यातच ठेवून देऊ. कढईत पाणी ठेवलंय आणि हा सोप बेस आहे पातेल्यात टाकून 7 ते 8 मिनिटात बरोबर वितळून जातो तो सोप बेस. मीडियम गॅस ठेवलाय आपण. कोरपडचा गर काढून घेतलाय, आता तो मिक्सरच्या भांड्यात टाकून आणि हा जो लिंबाचा पाला घेतलाय वरमडून आपण, तो पण असा याच्यात टाकून घेणार आहे. हा पाला स्वच्छ असा धुवून कोरडा करून नंतर घेतला आपण. बिना धुतल्याचा घ्यायचा नाही तो पाला, कारण झाडावर असतो तो. कोरपडचे पानं पण स्वच्छ धुवून पुसून घेतले होते. आता हे आपण बारीक करून घेऊ, याची एकदम मस्त पेस्ट बनवून घेऊ आपण. सोप बेस बऱ्यापैकी वितळली आहे, अजून एखादा मिनिट होऊ देऊ, थोडे थोडे वाटतंय. ह्या पावडरमध्ये आपण ई कॅप्सूल टाकून घेणार आहे. ह्या कॅप्सूल ज्या आहेत त्या फोडताना अगदी हळूवार अशा फोडायच्या, नाही तर बाहेर जातं त्याचं. एक चमचा आपण त्यात ग्लिसरीन वापरणार आहे. आणि ही जी पेस्ट बनवली आहे कोरपड आणि कडुलिंबाचा पाला, हा पण आपण पूर्ण यात टाकून घेणार आहे. टाकून आणि ते दोघं पावडर आणि हा जो पाला आहे, ही पेस्ट जी आहे ही पूर्ण मिक्स करणार आहे आपण त्यात. पूर्ण असं एकजीव करून घेतलं आपण. आता हे सोप बेस पण वितळली चांगली. आता त्या सोप बेस मध्ये हे टाकून घेऊ आपण. छान वितळली सोप बेस. तुम्ही पण अशा साबण घरगुती बनवा, वापरा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झालेत. आणि एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. बघा, बाहेरून जे आपण साबण आणतो खूप महागडे असतात बाजारातल्या साबण. एवढ्या महागड्या असून बी त्यात कोणते केमिकल वापरले, काय काय वापरले हे आपल्याला माहिती नाही. आणि आपल्या स्किनला खूप हानिकारक असतात त्या. तरी पण आपण वेळेअभावी त्याच साबण आणतो. ह्या साबण बनवायला काही एक वेळ लागत नाही, अगदी 15 ते 20 मिनिटं लागतात फक्त. तुम्ही नक्की अशा साबण बनवा. बघा, हे छान आपण 2 मिनिटं असंच एकजीव करून घेणार आहे. याचा कलरही बदलणार आहे बघा. पूर्ण असं एकसारखं हलवून घेऊ 2 मिनिटासाठी आणि शिजू देऊ. यात थोड्या गठुळ्या वाटू राहिल्या, त्यात आपण संत्र्याची साल जी आहे ती पावडर वापरली आणि मसूर डाळीचं पीठ वापरले. त्या पिठामुळे इथं थोडीफार एक अर्ध असं वाटू राहिलं, तर ते असं छान चमच्यानी एक हे करून घ्यायचं त्याला, जेणेकरून सर्व अगदी मिक्स होणार आहे ते. अगदी 15 ते 20 मिनिटात होणारा साबण आहे हा आणि खूप आयुर्वेदिक चेहऱ्यासाठी तर खूपच चांगला आहे. तुम्ही पण असं साबण नक्की बनवायला पाहिजे.
आपण म्हणतो वेळ नाही, पण आपण वेळ काढला तरच वेळ निघतो, नाही तर तसा वेळ निघत नाही. झालंय. आपण आता गॅस बंद करू. बघा कलर कसा बदललाय, पूर्ण वेगळा कलर होऊन गेला ना. हे द्रोण घेतले, त्या द्रोणला आपण असं खोबरं तेल लावून घेणार आहे, जेणेकरून साबण काढायला अगदी सोपी जाते. बघा आपल्याकडे सोप मिल्क नाहीये, तर ते नसेल तरी काय हरकत नाही. असे झाकण, प्लास्टिकचे द्रोण किंवा प्लास्टिकचे झाकण काही पण चालू शकतं, ते निघून जातं, त्याने बरोबर होतं. ते आपण पूर्ण असं ओतून घेऊ. तुम्ही अजून चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. होतंय बघा, पूर्ण काढून झालंय. आता आपण लगेचच काढायचं असेल तर फ्रीजरमध्ये एक 10 ते 15 मिनिटं ठेवायचं. आपण घाई नाही करणार आहे. 1 ते 1.5 तास असंही राहिलं नॉर्मली रूम टेम्परेचरला तरी पण आपलं साबण छान जमता. असंच राहू देऊ 1 ते 1.5 तास. आपण याला सर्व असे साबण आपण काढून घेतल्या, ते कागद काढून घेतले, ही झाकण मधली बी छान निघून आली आहे. तर बघा आपण आता कसं वापरायचं. ह्या ज्या साबण आहे आपल्या घरगुती साबण आहे, यात कुठलंही अगदी काही असं बाहेरचं केमिकल वगैरे वापरलं नाही. तर आपण या साबण बनवताना जास्त क्वांटिटीच्या नाही बनवायच्या, म्हणजे जास्त नाही बनवायच्या, अगदी प्रमाणातच बनवायच्या, जेणेकरून खराब नाही होत त्या. आपल्या दुकानच्या ज्या साबण राहतात त्याच्यात केमिकल वापरलेलं असतं, तर त्या साबणचं किती काही दिवस बाथरूममध्ये राहिल्या तरी काही होत नाही त्यांना. आपल्या बघा किती छान साबण बनले आहेत. तुम्ही पण असे साबण नक्की बनवा.